संपूर्ण महाराष्ट्रातनं मला दररोज फोन येतात आणि प्रत्येकाचा प्रश्न एकच असतो की पंकज सर कुठले शेअर घेऊ, कुठल्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगला नफा होऊ शकतो. आणि भरपूर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की सर स्टॉकमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू का म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करू. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे तोटे काय आहेत. शेअर मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर जवळजवळ 6,000 कंपन्या आहेत आणि त्या 6,000 कंपन्यांमधनं चांगली कंपनी चूज करणं, सिलेक्ट करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. पण तुम्ही काय करता, तुमच्या मित्राला विचारता की कुठला शेअर घेऊ, किंवा तुमच्या रिलेशनमध्ये ज्याला स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे थोडंफार अशा व्यक्तीकडनं सल्ला घेता. किंवा जास्तीत जास्त काय करताल की तुम्ही बिझनेस चॅनलवर जाता आणि जे बिझनेस अनालिस्ट आहेत जे तुम्हाला न्यूज सांगतायत की त्या न्यूज ओरिएंटेड तुम्ही स्टॉक बाय करता. मी तुम्हाला खरं सांगू का, अशा पद्धतीने स्टॉक घेणं आहे ना रिस्की आहे. कारण की न्यूज चॅनलवर जर बघितलं आपण तर त्या न्यूज येतात ना, त्यातल्या भरपूर साऱ्या न्यूज ह्या मॅन्युप्युलेटेड केलेल्या असतात, म्हणजे खोटे असतात. जे स्टॉक ते रिकमेंड करतात ना, त्या स्टॉकमध्ये आधीच पोझिशन खूप साऱ्या मोठ्या लोकांनी घेतलेली असते. त्यामुळं टीव्हीवरचे जे स्टॉक आपण बाय करतो ना, त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला तोटा होण्याचे चान्सेस असतात. मग आपल्याला स्टॉक मार्केटचं नॉलेज नसतं, मग आपण काय करतो की 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, 5,00,000 रुपये आपल्याला ज्या कंपन्या चांगल्या वाटतात, ज्या न्यूजमध्ये ऐकतो आपण, इकडं तिकडं बघतो, अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि तुम्हाला रियालिटी सांगतो की असे काही स्टॉक्स आहेत की जे 5-5 वर्ष, 10-10 वर्ष एका प्राइसवरनं हल्ले सुद्धा नाहीयेत. म्हणजे त्यांचे रिटर्न जे आहेत ते 0% रिटर्न दिलेले आहेत. त्यामुळं डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं आहे ना धोकादायक आहे. त्याच्यानंतर अजून काही लोक काय करतात की त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर 60-60, 80-80 स्टॉक आहेत एकाच पोर्टफोलिओमध्ये. प्रत्येक कुठली ह्या मित्रांनी कंपनी सांगितली त्यामध्ये 50,000 रुपये लावले, त्या मित्रांनी सांगितले त्याच्यामध्ये लगेच पैसे लावले. आत्ता एक माझे क्लायंट होते की त्यांनी काय केली की 18 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आणि काय केलंय की 18 स्टॉकमध्ये 1-1 लाख रुपये लावले. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ती किती मोठी रिस्क घेतलेली आहे. तर नॉलेजच्या अभावामुळं स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट करणं म्हणजे आहे ना धोकादायक आहे. तर मग कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस आलं पाहिजे त्या स्टॉकचे, क्वार्टरली रिझल्ट आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे त्या सेक्टरमध्ये, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाला या गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्हाला एक मी दुसरा मार्ग देणार आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म मध्ये चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट करू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये जर बघितलं आपण तर लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या तिन्ही कॅटेगरीचे म्युच्युअल फंड्स बघितले आपण तर याच्यामध्ये जी स्टॉकची संख्या जी असते ना ते जवळपास 60 ते 70 असते. म्हणजे त्याच्यावरच स्टॉक असतात एका पोर्टफोलिओमध्ये. आणि एक इन्व्हेस्टमेंटचा रूल आहे की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक असणार आहेत ना हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड पण नसायला पाहिजे. म्हणजे काही काही जणांच्या मी बघितलंय की 5-6 स्टॉक असतात आणि काही काही जणांच्या पोर्टफोलिओमध्ये 40-40, 70-70 स्टॉक असतात. तर असं नसतं की तुम्हाला ज्यावेळेस पोर्टफोलिओ बनवायचा आहे त्यावेळेस तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास 20 ते 22 स्टॉक किंवा 15 ते 20 मध्येच असले पाहिजेत. तर याचा फायदा काय होतो की तुमचा पोर्टफोलिओ पूर्णपणे डायव्हर्सिफाईड पण होतो आणि जास्त डायव्हर्सिफाईड झाला की रिटर्न कमी होतात आणि कमी डायव्हर्सिफाईड झाला की रिस्क वाढते. तर अशा पद्धतीनं यातला मधला मार्ग म्हणून म्युच्युअल फंड्समध्ये 2 कॅटेगरी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की ज्याच्यामध्ये वेल क्वालिफाईड फंड मॅनेजर स्टॉक सिलेक्ट करतात आणि तेही 15 ते 20 स्टॉक, आणि एका कॅटेगरीमध्ये जवळपास 30 ते 40 स्टॉक, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळं फोकस ओरिएंटेड ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात. आता बघूया आपण की सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की फ्लेक्झी कॅप कॅटेगरी. या फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये काय की म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर जो आहे तो लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप या तिन्ही कॅटेगरीमध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजेच लार्ज कॅपमध्ये त्याला ऑपॉर्च्युनिटी वाटली, आता सध्या मार्केट रिस्की आहे तर तो लार्ज कॅपमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करेल. त्याला वाटलं की आता येणाऱ्या काळामध्ये चांगलं बुल मार्केट आहे तर तो स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करेल. तर अशा पद्धतीनं फ्लेक्झी कॅपमध्ये आहे ना त्याला पूर्णपणे सूट मिळते, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, आणि तुम्हालाही कॉम्बिनेशन मिळतं तिन्ही याचं. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल स्टॉक घेतले तर तुम्ही काय करता की स्मॉल कॅपचे जास्त होतात, कधी कधी मिड कॅपचे स्टॉक जास्त होतात, कधी कधी स्मॉल कॅपचा एकही स्टॉक नसतो. तर या पद्धतीचं जे डायव्हर्सिफिकेशन आहे ना तुम्हाला एक फंड मॅनेजर करून देतोय. आणि फंड मॅनेजरला जो एक्सपिरियन्स असतो ना तो जवळपास 30 ते 40 वर्षाचा, 20 वर्षाचा वर असतो. त्यामुळं त्याचं जे इन्व्हेस्टमेंटची फिलॉसॉफी आहे त्याच्याशी आपण मॅच करू शकत नाही. तो वेल क्वालिफाईड असतो, त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं. त्यामुळे तो बरोबर सेक्टर अनालिसिस करून त्याच सेक्टरमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतो. दुसरी एक कॅटेगरी असते फोकस कॅटेगरी. तर या फोकस कॅटेगरीमध्ये काय असतं की स्टॉक जे फोकस कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करणार जो फंड मॅनेजर असतो तो एकदम फोकसमध्ये 15 ते 20 स्टॉक सिलेक्ट करतो. म्हणजे सांगायचं झालं एकदम कॉन्सन्ट्रेटेड. आपण पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये 15-20 स्टॉक घेतो, पण आपण काय करतो की
बाकी सगळ्या लोकांना विचारून किंवा कुठल्या तरी इन्फॉर्मेशननी ते बाय करतो. त्याच्यामध्ये रिस्क असते. पण तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, तर तुम्ही फोकस कॅटेगरीच्या फंड्समध्ये करा. तर याच्याने काय फायदा होतो, की त्याच्यामध्ये 15 ते 20 स्टॉक आहेत, म्हणजे ॲज तुमच्या पोर्टफोलिओ सारखे. मग ह्या 15 ते 20 स्टॉक असल्यामुळे काय आहे, की कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्नही मिळू शकतात. तर या 2 कॅटेगरीमध्ये तुम्हाला मी सांगितलं, की तुम्ही डायरेक्टली स्टॉकमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही डायरेक्ट फ्लेक्झी कॅप आणि फोकस कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण काय होतो, की डायरेक्ट ज्यावेळेस स्टॉक बाय करतो, त्यावेळेस चांगल्या कंपन्या ज्या परफॉर्म करणार आहेत ना, त्या आपण सेल करतो. कारण की आपल्याला ग्रीड असते, आपल्याला वाटतं की आता याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट होतंय, ते सेल करतो आणि काही वर्षानं काय होतं, की ज्या खराब खराब कंपन्या आहेत त्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये तशाच राहतात आणि आपले जे पैसे आहेत ना, ते 5-5 वर्ष, 7-7 वर्ष त्या फंड्समध्ये, त्या कंपन्यांमध्ये अडकून राहतात. तर हा सगळ्यात मोठा तोटा आहे. पण त्याच पद्धतीनं जर तुम्ही फ्लेक्झी कॅप किंवा फोकस कॅटेगरीमध्ये जर इन्व्हेस्ट केले, कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओमध्ये, ते जरी खाली आले तरी आपण काय करू शकतो, त्याला ॲव्हरेज आउट करू शकतो. म्हणजेच काय, की ॲव्हरेज आउट करणंही सोपं होऊन जातं. फोकस कॅटेगरीचे तुम्ही 2-3 फंड घ्या, फ्लेक्झी कॅप कॅटेगरीचे तुम्ही 2-3 फंड्स घ्या. जो फंड खाली येईल ना, त्या फंडमध्ये तुम्ही टॉपअप करू शकता. तर हा डायरेक्टली फायदा जो असतो ना, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेला फायदेशीर असतो. आता याच्यामध्ये कुणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यांना शेअर्स बाय करायचे आहेत, ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली स्टॉक बाय करायचे आहेत, अशा लोकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. मार्केटमध्ये असेही काही लोक आहेत की ज्यांना वाटतं की म्युच्युअल फंड्समध्ये रिटर्न मिळत नाहीत, त्यामुळे आम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. पण त्यांना माझं सांगणं आहे की म्युच्युअल फंड्समध्ये पण अशा काही कॅटेगरीज आहेत की ज्या कॅटेगरीमध्ये रिस्क जास्त आहे आणि रिटर्न पण जास्त आहे. फोकस कॅटेगरीचं एक्झाम्पल द्यायचं तर फक्त 15 ते 20 स्टॉक आहेत. फ्लेक्झी कॅप कॅटेगरीचं एक्झाम्पल द्यायचं तर 30-40 स्टॉक आहेत. कमी स्टॉक, कॉन्सन्ट्रेटेड इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ना, त्यामुळे काय होतं की रिटर्न जे आहेत ना, ते लॉंग टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बनतात. आता जर बघितलं आपण मार्केटमध्ये, तर ट्रेंडिंग कॅटेगरी आहे फ्लेक्झी कॅप कॅटेगरी. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की ज्यावेळेस आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्यावेळेस आपल्याला ग्लोबल मार्केटकडे लक्ष द्यावं लागतं. युएस मार्केटमध्ये काय झालंय, जापान मार्केटमध्ये, चायना मार्केटमध्ये काय झालंय आणि त्याचा इम्पॅक्ट या आपल्या स्टॉकवर, आपल्या कंपनीवर काय होऊ शकतो का? कारण की भरपूर साऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या आता एक्सपोर्ट बिझनेसमध्ये आहेत, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये त्यांचा बिझनेस आहे. त्यामुळं बाहेरच्या ग्लोबल मार्केटच्या न्यूजचा जो इम्पॅक्ट आहे ना, तो या स्टॉकवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंपनीचे क्वार्टर रिझल्ट लागतात. तर या 3 महिन्यानंतर, तर त्या क्वार्टर रिझल्टकडे पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यानंतर जी कंपनीची मॅनेजमेंट आहे, या मॅनेजमेंटमध्ये पण कंटिन्युअसली काही ना काही बदल होत असतात. त्यामुळं डायरेक्टली स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आहे ना, मी रिस्की असं मानतो. ज्यावेळेस आपण स्टॉक मार्केटचे चॅनल बघून किंवा युट्यूबवर ज्या येणाऱ्या न्यूज आहेत, या न्यूज बघून ज्यावेळेस स्टॉकमध्ये एंट्री करतो ना, त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो. असं का म्हणतोय? कारण की ह्या न्यूज, येणाऱ्या जे न्यूज आहेत ना, ह्या सगळ्यात लास्टला सामान्य माणसापर्यंत रिटेलकडे आलेल्या असतात. कारण की जे मोठे मोठे जे इन्व्हेस्टर आहेत ना, या न्यूज त्यांच्याकडे पहिल्यांदाच येतात. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. राकेश झुंझुनवाला यांनी, आता ते आता सध्या हयात नाहीयेत, तर रेखा झुंझुनवाला त्यांची वाईफ आहे, यांनी काय केलं होतं की नजारा टेकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. खूप मोठा हिस्सा त्यामध्ये बाय केला होता. तुम्हाला माहिती आहे की आता सध्या गव्हर्नमेंटनी गेमिंग कंपन्या ज्या आहेत यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन आणलेत. आणि यामुळे काय झालं की जेवढी गेमिंग इंडस्ट्री आहे, ड्रीम इलेव्हन म्हणा किंवा नजारा, या सगळ्यांची जी स्टॉक आहेत, यांचं व्हॅल्युएशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली आलं. पण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की न्यूज ज्या दिवशी आली ना, त्याच्या 8 दिवसाआधीच रेखा झुंझुनवाला यांनी नजारा टेक मधली आपली सगळी पोझिशन स्क्युअर ऑफ केली होती. म्हणजेच काय, ही जी न्यूज होती ही 100% यांना माहित होती. अशाच पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठे मोठे प्लेयर जे असतात ना, ते मॅनिप्युलेशन करतात. इन्व्हेस्टमेंटचं सगळ्यात चांगलं माध्यम आहे ना म्युच्युअल फंड, आणि त्यातल्या त्यात जर बघितलं आपण तर SIP थ्रू जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ना, तर तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो. तरीही तुम्हाला जर स्टॉकमध्येच इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्यांच्यासाठी मी एक चांगला मार्ग सांगतो की तुम्हाला काय करायचंय की एकदाच कुठल्याही स्टॉकमध्ये मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट नाही करायची. पोर्टफोलिओ बनवायचा. त्यामधले जे स्टॉक आहेत त्या स्टॉकमध्ये काय करायचं, आपण SIP चालू करायची. म्हणजेच काय, की टप्प्याटप्प्याने त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. किंवा असं करू शकता, तुम्ही चांगले ब्ल्यूचिप कंपन्या बाय करा आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही SIP लावा. तर याच्याने पण तुमची रिस्क कमी होऊ शकते. आणि तुम्हाला ज्यावेळेस वाटतं कुठली न्यूज आली असेल, ती आलेली न्यूज जी आहे ती सगळ्यात लास्टला तुमच्याकडे आलेली, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जो गेम होणार आहे, जो सगळ्या गोष्टी होणार आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आधीच झालेल्या आहेत. कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर फंड मॅनेजरला कुठल्याही एका स्टॉकमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायची असते ना, तर अमाऊंट खूप मोठी असते.
आणि ज्यावेळेस मोठी अमाऊंट असते इन्व्हेस्टमेंट करायची त्यावेळेस त्या स्टॉकचं डीप स्टडी केला जातो, फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, सगळे पॅरामीटर चेक केले जातात. नंतर काय करायचंय की तुम्हाला काय करायचंय फक्त की ज्या ज्या कॅटेगरीचा जो फंड खाली येतोय की जो परफॉर्म करत नाहीये अशा कॅटेगरीच्या फंड्समध्ये ॲव्हरेज आउट करायचंय आणि जो चांगला परफॉर्म करतोय त्याच्याकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची सुरू राहू द्यायची. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये टेन्शन फ्री चांगले रिटर्न मिळू शकतात. स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा अजून एक तोटा आहे. तुम्हाला येस बँकेचं नाव ऐकलं असेल तुम्ही. येस बँकेची जर स्टोरी बघितली तुम्ही तर त्यावेळेस मी पुण्यामध्ये शिकायला होतो आणि त्यावेळेस जर बघितलं तर प्रत्येक एरियामध्ये येस बँकेची एक शाखा होती. खूप स्टँडर्डायझेशन, खूप चांगली सर्व्हिस, माझंही तिथं अकाउंट होतं. क्वार्टर रिझल्ट जर बघितले आपण त्या काळामध्ये तर क्वार्टर रिझल्ट खूप चांगले लागत होते. सगळे बँक पैसे कमवत होती, सगळ्या गोष्टी या पेपरवर आपल्याला दिसत होत्या. फंडामेंटल अनालिसिस करणारे जे अनालिस्ट आहेत टीव्हीवरचे ते सांगत होते की येस बँकेला येणाऱ्या काळामध्ये चांगलं फ्युचर आहे, ही बँक एचडीएफसी सारखी होणार आहे. पण अखेर शेवटी काय झालं की रियालिटी समोर आली की जे फंडामेंटल अनालिसिस, जे क्वार्टर रिझल्ट ते डिक्लेअर करत होते ते सगळे फेक होते, मॅनिप्युलेटेड होते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर जवळपास 450चा स्टॉक जो आहे तो 15 रुपयापर्यंत आला होता. जवळपास एका दिवशी तर 2 ते 3 रुपयापर्यंत पण आला होता. तर ही जी रिस्क असते ना ती खूप मोठी असते. म्हणजेच काय की मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि 10 लाखामधले मी 2 लाख रुपये समजा येस बँकेसारख्या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्ट केले असते तर मला एक्झिट सुद्धा मिळाली नसती. माझे पैसे जे आहेत ते झिरो झाले असते. अशा असंख्य कंपन्या आहेत की ज्यांच्यामध्ये पैसे जे आहेत ते लोकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुडलेले आहेत. तर याच्या विरोधामध्ये काय होऊ शकतं की म्युच्युअल फंडमध्ये काय होईल की जे फोकस कॅटेगरीचे म्युच्युअल फंड्स आहेत किंवा जे फ्लेक्झी कॅप कॅटेगरीचे म्युच्युअल फंड्स आहेत त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेल्या ज्या कंपन्या आहेत ना त्यांचं पूर्णपणे फंडामेंटल अनालिसिस केलेलं आहे आणि त्यांनी ते पैसे जे आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डिवाइड केलेले आहेत. आणि त्यांना ज्यावेळेस वाटेल की या कंपनीचे फंडामेंटल चांगले नाहीयेत किंवा या कंपनीमध्ये काही येणाऱ्या काळात प्रॉब्लेम आहे त्यावेळेस ते काय करतात की पहिलेच त्यातला स्टेक जो आहे तो कमी करतात किंवा त्या कंपनीमधनं एक्झिट करतात. त्यामुळं तुम्हाला त्याच्यामधनं मोठा नुकसान होऊ शकत नाही. तर हा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो म्युच्युअल फंड्समध्ये या कॅटेगरीमध्ये करण्याचा होतो. तुम्हाला स्टॉक मार्केटची आवड आहे त्यामुळं स्टॉक बाय केल्याशिवाय राहू शकत नाहीत असेही काही लोक आहेत. तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे. तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला ही जी कॅटेगरी सांगितली आहे ना फोकस कॅटेगरी, फ्लेक्झी कॅप कॅटेगरी, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. आणि काय करा की ज्या दिवशी स्टॉक मार्केट निफ्टी 1% पेक्षा जास्त खाली असेल किंवा स्मॉल कॅप, मिड कॅप हे 2% पेक्षा जास्त खाली असतील ना त्यावेळेस काय करा तुम्ही त्याच्यामध्ये टॉपअप करा. टॉपअप करा म्हणजे काय की तुमच्याकडे समजा 5,000 रुपये, 2,000 रुपये, 10,000 रुपये तेवढेच पैसे त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. लोकांना मी बघतो की त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स बाय केलेले आहेत आणि ते काय करतायत की कंटिन्युअसली आपलं काम सोडून जे आहे, जे आपण ज्याच्यातनं पैसे कमवतो ते काम सोडून फक्त स्टॉक मार्केट बघतात, ग्लोबल मार्केटच्या न्यूज बघतात. त्यांना सगळ्या जगाचं टेन्शन असतं. त्यामुळे त्यांना माझं एक सांगणं आहे की या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये तुम्हाला. तुम्हाला एक मी चांगला माध्यम याच्यात सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, तुम्हाला आहे ना स्टॉक मार्केटचा नाद, तुम्ही काय करा फ्लेक्झी कॅप, फोकस कॅटेगरीचे काही फंड्स घ्या किंवा सेक्टोरियल कॅटेगरीचे फंड्स घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच पद्धतीची रिस्क आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे की वेल क्वालिफाईड माणसाने ते शेअर घेतलेले आहेत पोर्टफोलिओ मॅनेजरनी. त्यामुळे तुमच्यापेक्षा, आपल्या सगळ्यापेक्षा, माझ्यापेक्षा त्यांना सगळ्यात जास्त नॉलेज असतं. कारण की त्यांना त्यांचा पोर्टफोलिओमध्ये त्यांना त्या फंडचे रिटर्न सगळ्या जगाला दाखवायचे. पोर्टफोलिओ बघणं खूप महत्वाचं आहे. त्या पोर्टफोलिओमध्ये फंड मॅनेजरने कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, याच्यामध्ये एकाच कंपनीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड तर केलं नाही ना, अशा गोष्टी तुम्ही बघणं खूप महत्वाचं आहे. एक एक्झाम्पलसाठी मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड जो आहे तो आता मिड कॅप कॅटेगरीमध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये टॉप परफॉर्मिंग आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कल्याण ज्वेलर्स सारख्या स्टॉकमध्ये त्यांनी जवळपास 12 ते 13% इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि कल्याण ज्वेलर्सचा जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली फ्रंट रनिंगच्या केस आहे, त्यांच्या मॅनेजमेंटवर प्रत्येक वेळेस क्वेश्चन मार्क उभा केला जातो. म्हणजे अशा रिस्की कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टरच्या पैशासोबत कुठंतरी बेमानी करताय. आणि या कल्याण ज्वेलर्सचा स्टॉक जो आहे तो 6 ते 7 महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याने रिटर्न दिलं आणि तुमच्या पोर्टफोलिओचा 12-13% त्यात असल्यानंतर तुमचा फंड हा चांगला परफॉर्म करणारच आहे. त्यामुळं आत्ता सध्याच्या मार्केटमध्ये तर डोळे बंद करून कुठल्याही फंडमध्ये किंवा कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आहे ना, याच्यामध्ये सगळ्यात मोठी रिस्क आहे. इन्व्हेस्टमेंटचा तुम्ही एक रूल फॉलो करा. ज्यावेळेस लोक ज्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ना त्या क्षेत्रापासून आपण दूर राहायचं.
म्हणजेच काय की आता सध्या सोन्या चांदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट वाढली आहे. ETF मध्ये डिजिटली गोल्ड सिल्वर बाय करतायत लोक. तर आता सध्या आपण तिकडे इन्व्हेस्टमेंट करता लोकांचं ज्या क्षेत्राकडे लक्ष नाहीये ना अशा क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सध्या मार्केटमध्ये खूप सारे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर मी आज तुम्हाला एक सर्वोत्तम प्लॅटफॉर्म सांगणार आहे. त्याचं नाव आहे रुपीझी. मागच्या 20 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करतंय. एम्फी रजिस्टर्ड आहे आणि आपण जर बघितलं तर सेबी रेग्युलेटेड आहे. त्यामुळं याच्यामधले काही फीचर्स जे आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजेच काय की लो रिस्कमध्ये कशा पद्धतीने आपल्याला हाय प्रॉफिट कमवता येईल, कशा पद्धतीने आपल्याला म्युच्युअल फंड्समध्ये पोर्टफोलिओ सिलेक्ट करता येईल. स्कीम जर बघितल्या आपण तर जवळपास 1500 प्लस आहेत. त्यातले सर्वोत्तम म्युच्युअल फंड्स कशा पद्धतीने आपल्याला चूज करता येतील या सगळ्या गोष्टी या ॲपवर अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्कीच डाउनलोड करा. मी याची लिंक तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये. धन्यवाद.